दशरथाचा एक केस पांढरा झाला. किती? दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला राम गादी दिली. बाळा मी थकलोय आता, तू गादीवर बैस. दशरथाचा एक केस पांढरा झाला तेव्हा दशरथाने राम गादी दिली. रामाला गादी दिली. आपलं टकल पडलंय, आपल्याला चालता येत नाही तरी आपण घर सोडायला तयार नाही. अजून म्हणतात मी तरुण आहे. आता किती दिवस? एकदा संपलं ना महाराज की संपलं. जगाचा नियम आहे महाराज तो. अरे तुम्ही थांबल्याशिवाय दुसरे कसे तयार होतील? तुम्ही नाही थांबले तर दुसरे कसे तयार होतील? आणि जर तयार नाही झालं तर ही सृष्टी कशी चालेल महाराज? कोणी कोणी नवीन नवीन दर 25 वर्षाने राजकीय क्षेत्रामध्ये एखादा हिरा जन्माला येत असतो. प्रत्येक 25 वर्षानंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये एखादा हिरा तयार होतो. आपल्याला वाटायचं सचिन तेंडुलकरच एक नंबर आहे. असं काही नाही. सचिनचा काळ गेल्यानंतर विराट कोहली झालाच ना महाराज तयार. असं काही नसतं. आपल्याला वाटायचं की हेच महाराज तयार. अजिबात नाही. दर 5 वर्षाला, 10 वर्षाला, दर 25 वर्षांना एक चांगला कीर्तनकार तयार होतो, एक चांगला गायक तयार होतो, एक चांगला राजकारणी तयार होतो आणि एक चांगला उद्योगपती सुद्धा तयार होतो. म्हणून जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. इथं बसणाऱ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. आणि वेळ जर हातातून निघून गेली की मग महाराज नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. आणि एकदा का जन्म गेला की मग सुरू होतं पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. सापडला देह सापडला देह कागटाळी न्याय दगडो उपाय गण आले दगडो दगडो उपाय उपाय गण आले सापडला देह सापडला नगडो रे उपाय घडो आले घडो नगडा नगड रे उपाय घडवाले नगडो उपाय सापडला देह कागदाले न्याय. कावळ्याच्या हातात, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती, संधीचं सोनं करा. काय करा? संधीचं सोनं करा. मी दररोज सांगतोय, माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. अरे प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेऊ शकता तुम्ही. चांगला मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी आहे, चांगला बल्ब घेण्यासाठीचा त्या बल्बची गॅरंटी आहे, हा माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे चहा पित होते हो, मरायला उशीर लागत. मी सांगतोय का, साज रुक जाएगी चलते चलते. पाटे सर्वांच्या हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी,
माशी पा खपा करी तव हे सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को केली ना केली झोपणं जरी तुमच्याने माझ्या हातात आहे तरी उठवणं माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे न चुकता देवाचं चिंतन करा बरं. निश्चित तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चला. महाराज किती गोड वर्णन करतात पहा. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा गड्यांनो. वेळ नका वाया घालू. महाराज सांगतात ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे नाही अनेक प्रमाण 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 तन धन तन जन तन धन तन जन नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण तन धन ज्यांचा विषय भगवंत झालाय ज्यांचं अवघड देवावर प्रेम आहे नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. असा वैष्णव कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही जातीमध्ये जन्मालो जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती हो का तयाती भलती. जाणकार मंडळीला माझी विनंती आहे पहिला महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराधिक साधू संतांनी संपवला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. काही लोक आम्हा सांप्रदायिक लोकांना पुरोगामी विचार सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. काय म्हणतात ते आम्ही पुरोगामी विचार. पुरोगामी विचार राजकारणापुरते फक्त बोलल्या जातात. पुरोगामी काय विचार आहे हा वारकरी संप्रदाय जगून दाखवतो. महाराज पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभारायचं घ्यावं लागतं. कोणाला घ्यावं लागतं? अरे पुरोगामी विचार नाही तर कोणते विचार आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा सर्वे केला ना तर महाराष्ट्रात कमीत कमी 10 ते 20 हजार कीर्तनकार असतील. किती कीर्तनकार आहे? 20,000. त्यातले 2-4 कीर्तनकार जर सगळे सोडले तर सगळे बहुजन समाजाचे कीर्तनकार आहे. ही विनंती माझी तुम्हाला. जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. ज्ञानोबरायांनी ही परंपरा खंडित करून टाकली. सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. तुम्ही जर उत्तर प्रदेशला भागवत शिकण्यासाठी गेले तर तिथं फक्त ब्राह्मणालाच भागवत शिकवलं जातं. क्षत्रिय लोकांना शिकवलं जात नाही. ही पद्धत आहे. पण या महाराष्ट्रामध्ये सर्वांना घेऊन जाणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तुका म्हणे याती हो का तयाती भलती. म्हणून जाती कुळाचा विचार संप्रदायाने केला नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा. परमार्थ श्रद्धेनं करा. परमार्थ आवडीने करा. एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजांवर माझं तुम्ही. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत
भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. बस परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आज परमार्थात गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस परमार्थातली गर्दी कमी होत चालली महाराज. आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे जगात तेवढे कोणावरच नाही. IT पार्क वाल्याला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस जेवढे परमार्थावर आहे. तुम्ही कोणत्याही टायमाला कीर्तन ठेवा, लोक तेवढेच आहे. पहिलं सप्ताहानिमित्त कीर्तन होत होतं, आता माणसं मेली तरी कीर्तन आहे, माणसं जलमले तरी कीर्तन आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस साजरे करावे लागतात. त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतं आणि आम्ही म्हणतो दादा सारखा माणूस नाही. काय अवघड काम झालंय महाराज. कीर्तनकार झाल्यापासून एवढं खोटं बोलावं लागतात. आमदार साहेब तुमच्यासारखं झालंय हो आमचं. खरं सांगतो ना, प्युअर खोटं बोलावं लागतं महाराज. आणि त्यातल्या त्यात पुण्यतिथीच्या कीर्तनाला तर 100% खोटं बोलावं लागतं. 2 दिवसापूर्वी एकाची पुण्यतिथी होती. मी फेटा बांधता बांधता त्यांच्या मुलाला म्हणलं, का रे काय करत होते तुझे वडील? तो म्हणे काय नाही म्हणे महाराज, माझे वडील खूप ड्रिंक करायचे, दारू प्यायचे. म्हणलं मेले कशानं? रस्त्याने येत होतं, पिलेलं होतं म्हणे. म्हातारा एका ट्रकवर गेलं, ट्रकच्या मागच्या टायर खाली गेलं आणि म्हातारा जागीच मेलं. आता ते दारू पिऊन मेलं होतं आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने अख्खं कीर्तन संपेपर्यंत मी माझ्या मनातल्या मनात मला शिव्या देत होतो. म्हणलं पुरुषा काय वाईट दिवस आले रे आपल्यावर. 10-20 हजार रुपयासाठी बेवड्या सुद्धा वैकुंठवासी. एवढं कठीण झालंय. कोणालाही कीर्तनात फक्त वर्णनच प्रिय आहे असं नाहीये महाराज. अरे ज्यांनी या समाजासाठी काही योगदान दिलेलं आहे, ज्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, अशा लोकांचं कीर्तनात वर्णन केलं पाहिजे. एक तर संताचं, भगवंताचं, क्रांतिकारी लोकांचं कीर्तनकार झाल्यापासून सर्वांचंच वर्णन करावं लागतं. त्या दिवशी एका चांगल्या पुढाऱ्याचा वाढदिवस होता आणि ते माझ्या कानात सांगत होतं, साहेब हो महाराज तुम्ही फक्त 2 तास माझ्याविषयीच बोला. परत आलं म्हणे, महाराज जेवढं मानधन धरलं त्याच्यापेक्षा डबल घ्या, फक्त माझ्याविषयीच बोला. मी हळूच साहेबाच्या कानात सांगितलं, म्हणलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचंच का कीर्तनात आपण चरित्र गातो? का अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो? का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतो? का भगतसिंग यांचं नाव घेतो? का सुखदेव राजगुरू यांचे नाव घेतो? अरे या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, या लोकांचं या समाजासाठी कार्य आहे. म्हणून परमार्थ हा जातीचा विषय नाहीये, जातीच्या पलीकडचा विषय परमार्थ आहे. अरे तुम्ही सर्व भाग्यवान लोक आहात की आपण सर्व भारताचे रहिवासी आहोत. या भारतासारखी विचाराची बैठक जगात कोणत्याच देशाची नाहीये. आपलं पोरग शाळेत गेल्यानंतर त्याला 1 2 3 4 नाही शिकवल्या जात. आपलं पोरग शाळेत गेल्यानंतर त्याला ABCD नाही शिकवल्या जात. आपलं पोरग शाळेत गेले त्याला 1 2 3 क ख ग वगैरे नाही शिकवल्या जात. पहिल्या वर्गात गेलं की सर म्हणतात हात पुढं कर, मन माझ्या पाठीमागे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. या जगामध्ये सर्वात सुंदर विचार जर कोणत्या देशाचे असेल तर भारताचे महाराज. एक सांगू तुम्हाला, म्हणून तर आपल्याला भारताला भारत माता ही संज्ञा आहे. तुम्ही कधी असं ऐकलं का भारत माता, पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? नो, ओनली भारत माता. अरे आमच्या देशाचा स्वभाव एवढा चांगला आहे, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदू जवानांना गोळ्या घालतंय त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे महाराज. मी 2-4 दिवस घरी असताना काही नेपाळचे लोक रगी विकण्यासाठी गावात आले होते. रगी घ्या, रगी, रगी घ्या, रगी. आमच्या गल्लीतल्या सर्वच महिलांनी रगी घेतल्या. आमच्या काकून सुद्धा 4 रगी घेतल्या. मी काकूला म्हणलं, काकू केवढ्याला आहे गरज? आमची काकू म्हणे, महाराज उधार दिली रे त्यानं. म्हणे कोणत्या बेसवर? आधार कार्ड दिलं का? म्हणे नाही. पॅन कार्ड दिलं? नाही. कोरा चेक? अजिबात नाही. तो म्हणला गुढीपाडव्याला मी येणार, पैसे घेऊन जाणार. उदाहरण लक्ष देऊन ऐका. एक नेपाळचा माणूस एका छोट्या जिल्ह्यामध्ये, छोट्या तालुक्यामध्ये 400-500 गावाच्या खेड्यामध्ये येऊन 4 महिन्या अगोदर तुम्हाला रगी उधार देतो आणि मग तुम्ही 4 महिन्यांनी येऊन पैसे घेऊन जाईल. नेपाळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रातले लोक काही करू शकतात पण कोणाचा विश्वासघात करू शकत नाही. हा आपल्या रक्ताचा स्वभाव आहे महाराज.
अख्खा महाराष्ट्र फिरा तुम्ही, भारत फिरा, भारतातले लोक तुम्हाला कुठंच काम करताना दिसणार नाही, पण अख्ख्या भारतातले लोक आपल्या महाराष्ट्रात काम करतात. महाराज यूपीचे आहे, बिहारचे आहे, कर्नाटकचे आहे, सगळे स्वीट मार्ट राजस्थानवाले आहेच ना महाराज. कारण की भारतात सर्वात सुंदर राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. बाकीच्या ठिकाणी नुसती लक्ष्मी, आपल्याकडे महालक्ष्मी महाराज. आपला राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे, म्हणून तर सगळ्या भारतातल्या सगळ्या नेत्याचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे. बरोबर आहे का नाही? अख्ख्या भारताला पोहोचल एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आचरणाची भूमी आहे. मी खरं सांगू का महाराज, अजून सुद्धा आपला मराठवाडा पैशाने श्रीमंत नसतील, आपल्या तिकडे लोक गरीब असतील. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक ताली वाजत नाहीये, टाळी एक एक. हो नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब बन गया. आपला राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे, म्हणून तर सगळ्या भारतातल्या सगळ्या नेत्याचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे. बरोबर आहे का नाही? अख्ख्या भारताला पोहोचल एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आचरणाची भूमी आहे. मी खरं सांगू का महाराज, अजून सुद्धा आपला मराठवाडा पैशाने श्रीमंत नसतील, आपल्या तिकडे लोक गरीब असतील. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक ताली वाजत नाहीये, टाळी एक एक. हो नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हमें नहीं होश बड़ा दिल में हो जस, चाहे कुछ भी हो अंजाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. हो मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चले, बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या राम के. राम जी का मंदिर बने, खुशियों की दीप जले, होगे नहीं नाकाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. ऐ बिको सोड याला थोडा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. अख्खा भारत देश 1 जानेवारीची नाही वाट पाहते महाराज, 22 जानेवारीची वाट पाहतोय. कशाची वाट पाहतोय? 22 जानेवारीचा. अख्खा भारत देश असा नटून ठटून बसलाय. अरे आपल्यालाच त्याचा हर्ष आहे असं नाहीये, बाहेर देशातले लोक सुद्धा महाराज प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करत आहेत. मी मगाशीच आमदार साहेबाला म्हणले 21-22 जानेवारीला माझं स्वतःचं कीर्तन दुबईला आहे. कुठे आहे? दुबईला. दुबईचे लोक जर राम उत्सव एवढ्या ताटामाटा साजरा करत असेल तर आपण लोकांनी दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा करून माझ्या प्रभू रामचंद्राच्या आगमनाची तयारी करायची. अरे आपण एवढे भाग्यवान लोक आहे महाराज.
आपल्या डोळ्यासमोर आपण 370 कलम रद्द होताना पाहिलेली आहे. आपल्या डोळ्यासमोरच आपण राम मंदिराचं राज्याभिषेक पाहिलाय. आपल्या डोळ्यासमोरच आपण कोरोना पाहिलाय. जुन्या लोकांना जर विचारलं तुम्ही काय पाहिलं ते एकच सांगतात, 72चा दुष्काळ. याच्या पलीकडे जुन्या लोकांनी काहीच पाहिलं नाही. आपण कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकरमायक्रोसिस पाहिला, डेंगू पाहिला, चिकनगुनिया पाहिला. एका पक्षाचे 4-4 पक्ष होतात हे डोळ्यानंच पाहिलंय आपण. बीजेपीचे एका मांडीवर अजित दादा, एका मांडीवर शिंदे बाबा, हे आपण डोळ्यासमोर पाहिलंय महाराज. अजून कोणालाच खांद्यावर घेतात हे लोक. बाबा बाबा बुद्धिमत्ता वरिष्ठ. मला तर त्या देवेंद्रजीकडे पाहिलं की हसूच येतं महाराज. त्यांचं एक वाक्य, मी पुन्हा येईल. तो बिचारा तर आला नाही पण त्याने किती लोकायला आणलं देवा. तूप खाणार आहे महाराज. एवढं जरी कळलं तरी खूप अवघडे. किती पाहिलंय आपण. अरे आपण आपल्या म्हातारा झाल्यानंतर आपल्या नातवांना सांगू, ए प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा डोळ्यानं पाहिलाय. अजून फक्त एकदा समान नागरिक कायदा या डोळ्यानं पाहायचा म्हणजे झालं, जीवनच सार्थक झालं गड्या महाराज. आता ताण नका घेऊ, तुम्ही काहीच करायची गरज नाही, ते आपोआप करणार. आपण आता काहीच नाही, चाफा बोले ना. म्हणून सर्वांना माझी विनंती. एक माणूस परवा दिवशी आमदार साहेब मला सांगत होता, म्हणे महाराज एवढं मोठं कोट्यावधी रुपये खर्च करून एवढं मंदिर बांधण्यापेक्षा एखादं कॉलेजेस काढलं असतं, एखादं युनिव्हर्सिटी काढली असती तर गोरगरिबाची मुलं शिकले असते. मी त्या नास्तिक माणसाला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं मूर्खा, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक, IT पार्कला बिघडलेले लोक हे फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात. म्हणून पहिलं मंदिर बांधायचं. आणि का मंदिर नसावं? असलंच पाहिजेत. 50 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद आहे. जिथं 20 घरं मुस्लिम समाजाचे तिथं 30 ते 40 लाख रुपयाची मस्जिद आहे. अरे जर 50 घरं एका गावात मुस्लिम समाजाचे असले तर 50-50 लाखाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर या जगातलं सर्वात मोठं मंदिर असलं पाहिजे. 22 तारखेला जरी तुम्हाला जायला नाही मिळालं माया हो, तरी तो दिवस आपण दिवाळीपेक्षा आनंदानं साजरा करा. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. खरं असं वाटतंय की आपण खरोखर पुण्यवान आहात महाराज. एवढा सुंदर सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. प्रत्येकाने त्या दिवशी तोरण बांधा घराला. का? कारण की माझ्या प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. आता कोणाचं राज्य सुरू झालंय? झाले राम राज्य काय उने आमासी. प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. अरे घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला, गणपती बाप्पा पहिले चौकात नव्हते, आपण चौकात नेले. घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला तर मंदिरातले प्रभू रामचंद्र त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी आणायचे. सर्वांना माझी विनंती आहे. आणि इथं मायांना माझी विनंती, माया हो आपल्या नवऱ्याला सांगा, बाबा मला कानातलं नको, नाकातलं नको, मला मकर संक्रांतीला साडी नको, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन चाल, बस सार्थक झालं तुमचा जन्म महाराज. ताकद आहे. आणि कोणी म्हणतात राम मंदिर. अरे राम मंदिर हे बीजेपी पक्षाचं नाहीये. कोण म्हणतोय तुम्हाला? पुढाकार जरी त्यांचा असला, जर बीजेपीच पक्षाचं असतं तर बीजेपीने एखाद्या बिल्डराला सांगितलं असतं अख्खं मंदिर त्यानं बांधलं असतं. नाही महाराज, प्रत्येकाच्या खिशातून 1-1 रुपया गेलेला आहे. अरे ते मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये, ते मंदिर कोणत्या ट्रस्टीचं नाहीये. या देशामध्ये जेवढे हिंदू बांधव आहे त्या हिंदू धर्माचं आराध्य दैवताचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर ते मंदिर पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे आपण सुद्धा 10,000 रुपये मंदिराला दिलेले, आपण सुद्धा 10 गोण्या सिमेंट दिलेले आहे, आपण सुद्धा 1 चांदीची वीट दिलेली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे धर्म जर जगला तर तुम्ही जगसाल ना गड्यांनो. आज धर्मावर एवढं मोठं संकट आहे आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. तुम्ही जर एकत्रित आले, मला आनंद आहे. ह्या मंडपाचा जर सर्वे केला आमदार साहेब तर 70% तरुणांची संख्या आहे. हा तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, हा तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला तर निश्चित उद्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना माझी विनंती आहे, पोरांनो कष्ट करा, अभ्यास करा, मोठे व्हा. सर्वांना विनंती, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकीवाळीचंही जीवन बर्बाद नका करू. UP बिहारचे लोक तुमच्या लातूरला येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 20-20 हजाराचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन
त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 50-50, 60-60, 70,000 रुपयाचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले येऊन जर लातूरच्या मेन चौकात जर स्वीट मार्टचं दुकान टाकतात तर तुम्ही सुद्धा धंदे करा, व्यवसाय करा. अरे मी तर या मताचा माणूस आहे, सरकारी नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एवढे सक्षम व्हा की तुमच्या हाताखाली 10 लोकांनी काम केलं पाहिजेत. गड्यांनो 5 एकर जमीन आहे ना, 5 म्हशी घ्या, लाजू नका. दररोजचं दूध काढा, लातूरला घेऊन जा. दर महिना तुम्हाला 50,000 रुपये मिळेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, उद्योगधंदे करा, व्यवसायासाठी एकत्रित या. तरुणांना हात जोडून विनंती, पोरांनो फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. चांगले मोबाईल घ्या, गाड्या घ्या, मस्त जीवन जगा, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. मला आनंद वाटतोय आमदार साहेब, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. तुमच्या गळ्यातली माळ पाहिल्यानंतर माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढलं महाराज. तुम्ही म्हणसाल असं का, माझी जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या गळ्यात किती सोने, सोन्यावाल्याला तर आम्ही मोजतच नाही महाराज, आणि पैशावाल्याला तर काय मोजायचं महाराज, कारण दररोजच एका उद्योगपतीच्या घरी आम्ही. पैशाशी काय करायचं बरं, तुमच्याकडे 10,000 कोटी माया काय कामीचे. पण तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर निश्चित याचा धरीना अभिमान आणि करीला आपुले जतन. या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, या समाजाला संघटित ठेवण्याचं काम फक्त संप्रदाय आणि हा हिंदू धर्म करू शकतो. म्हणून एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तयाची. तुमच्यासारखा माळकरी मुलगा ज्या मायमाऊलीने जन्माला घातला त्या मायमाऊलीची कुसही भाग्यवान आहे. आणि वडिलाविषयी काय सांगायचं, अख्खं आयुष्य ज्यांचं परमार्थात गेलंय, कीर्तन सेवा करण्यात गेलंय. अशा आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी प्रभू रामचंद्राच्या विनंती, प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी विनंती करतो. समाजाची सेवा करणारा जर एखादा आमचा माळकरी धर्माची सेवा करत असेल, समाजाची सेवा करत असेल तर भगवंता निश्चित त्याच्याकडून समाजाची सेवा होऊ दे. 2024चा कार्यक्रम आपण आता आनंदात पार पाडलाय. मी पांडुरंगाला विनंती करतो 2025चं 1 जानेवारी सुद्धा याच थाटामाटात आपण साजरी करू, इथंच साजरी करू. पण आमदार साहेब त्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून इथं नका येऊ, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचा. का नाही करू? आमचं एक मत आहे, जो आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी उभा आहे, जो आमच्या धर्मासाठी उभा आहे, आम्ही त्याच्यासाठी उभे. गड्यानं तुम्हाला काय समजायचं ते समजा. आम्ही कोणाचाही प्रचार केला तरी लोक आम्हाला बीजेपीचाच म्हणतात. हा आमच्यावर सिम्बॉलच आहे, काय करावं काही कळत नाही. आणि त्यातल्या त्यात मी तर प्युअर बीजेपीचा झालेलो आहे महाराज. माझ्या जेवढ्या काही क्लिपा काढसाल तुम्ही सगळ्या क्लिपात तेच दिसतात. का नसावं महाराज? हिंदू धर्म जागृत ठेवण्यामध्ये, हिंदू धर्म संघटित ठेवण्यामध्ये या लोकांचं योगदान आहे. आणि निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या अंतकरणातली सेवा निश्चित पूर्ण करू. आणि तुम्ही धर्मासाठी उभे आहेत, हे संप्रदायाचे लोक आहे महाराज. हा वारकरी संप्रदाय आहे. जो माळकरी माणूस आहे त्याच्या पाठीमागं हा वारकरी संप्रदाय अजीवन उभा राहील, याची शाश्वती मी नारदाच्या गादीहून देतोय. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमीच सांगतोय, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. बसा 2 मिनिटं, बसा 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 बसा. तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठली तर पहा तुम्ही आता. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेणार. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. गड्यांनो ऐका, रडायला लागली ती. दादा डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी करू नको माय, लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा लातूरला जर जाऊन डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला, आई काळजी करू नको ग, ह्या वर्षी भरपूर कपाशी झाली, सोयाबीन झाली, ऊस झाला, मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगू लागला, ए आई, औसा लातूर हायवेवर माझी 10 एकर जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई, आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आई डसा डसा रडायला लागली. ए बाळा, आता ऑपरेशन करायची गरज नाही रे,
आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कुस पवित्र झाली रे. माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई रडायला लागली, पोरगाही रडायला लागलं. पोरगा रडता रडता आईला म्हणता, ए आई, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोने, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो माय. तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे गाई माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? म्हातारी आई होती. रडता रडता पदरनं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, ए वाघा, ए सोन्या, तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम या जगामध्ये आई.